धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री बाळराजे दादा आवारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्यापासून तांदुळवाडी येथे ईव्हीएम हटाव लोकतंत्र वाचवा यासाठी आमरण उपोषण केले जाणार आहे। या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उद्या तांदुळवाडी येथे रवाना होऊन आमरण उपोषणात सहभागी होणार आहेत। धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री बाळराजे दादा आवारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 16 जानेवारीपासून तांदुळवाडी तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथे ईव्हीएम हटाव लोकतंत्र वाचवा यापुढे सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर यासाठी श्री बाळराजे दादा आवारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण केले जाणार आहे। या आमरण उपोषणात सहभाग आणि पाठिंबा आणि सहभागी होण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे हिंगोली जिल्ह्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी तांदुळवाडी जिल्हा कळंब येथील आमरण उपोषणाला मोठ्या संख्येने जाणार असल्याची माहिती धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे हिंगोली युवा उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर सोनुने पाटील यांनी दिली असून हिंगोली जिल्ह्याभरातून सोमनाथ गायकवाड युवा जिल्हा प्रमुख, नारायण जाधव जिल्हा प्रमुख, संतोष पोपळगट माजी सभापती, बी.आर. नायक सर्कल प्रमुख, नारायण वडकुते शेतकरी तालुका प्रमुख विकास काचबुडे, महादा रोडगे, दत्तराव कोरडे आदी जण जाणार आहेत। या आमरण उपोषणात सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून ईव्हीएम हटाव लोकतंत्र बचाव या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे।